वरनी लागली तोच खेळाडू साहिल. यास चेंडू ग्राउंड शॉट जबरदस्त टोला लगावला वाईडिश लॉंगॉनकडे. हा येतोय पहिला चौकार. विनंती असेल 20 मिनिटांमध्ये तुम्हाला चार षटक फेकायचे आहेत. गोलंदाज खास करून गोलंदाजी करणारा साहिल लोंगले याचा मी उल्लेख केला होता की ISPL सारख्या बलाढ्य मोठ्या स्पर्धेमध्ये देखील हा खेळून आलेला हा खेळाडू. अर्थातच स्कायरा 11 वहाळ टीमच्या विरोधात आरुष 11 उमरोली श्रीपती बाबा. अगदी बैठक स्ट्रोक खेळपट्टी व फॉलिंग स्ट्रोक खेळताना पाहायला मिळाला. फलंदाज प्रयास कोहली. स्कायरा 11 वहाळ टीमची सलामीची जोडी प्रयास कोहली आणि प्रतीक पाटील ही सलामीची जोडी मैदानात दाखल होताना आपण पाहतो. वैकुंठवासी हरिभाऊ भागा पाटील स्मृती चषक 2025 रिवॉल श्रीपति बाबा आरुष 11 उमरोली बनाम स्कायरा 11 वहाड़ प्रयास कोहली. एक ऐसे यंगस्टर जो आगे जा सकते हैं भविष्य में. वहाड़ क्रिकेट का आगे का भविष्य है ये. उन्होंने गेंद को अच्छी तरीके से स्टीयर किया, सिंगल लिया, लेकिन ये मुकाबला कांटे का होगा. एक करजत की टीम है, एक उल्वे नोड पनवेल तहसील की टीम है और दोनों के पास यंगस्टर हैं. यंगस्टर्स की फौज है. पिछला मुकाबला हमने देखा जय मल्हार वाशिवली बनाम उसाट ने अनिकेत ठोपरी. क्या बल्लेबाजी की उन्होंने, वाकई काबिल तारीफ. जिस तरह उन्होंने जिम्मेदारी भरा खेल किया उसी तरह हमारे विभाग की जिम्मेदारी उठाने का बीड़ा उठाया है अनंत शेठ पाटील साहब ने. नक्कीच जेवढं कौतुक करावं तेवढंच कमी. या स्पर्धेच्या माध्यमातून वारंवार स्तुती सुमने त्यांच्यावर उधळत असताना हा मिस टायमिंग स्ट्रोक. खेळ खाली 2 क्षेत्ररक्षक. कॉल नव्हता दोघांमध्ये. आणि इथे काय घडतंय मैदानावर, जिथे एकही धाव नव्हती ओव्हरथ्रोच्या स्वरूपात आणखी धावा वाढल्या जायत आहेत. स्कायरा 11 वहाळ टीमचे फलंदाज प्रयास कोहली प्रतीक पाटील दोघे हे फलंदाज सलामीला आले. फलंदाज धावा पूर्ण करतायत. एकूण 2 धावसंख्या जाऊन पोहोचली टोटल 60 या आकड्यावर. श्रीपती बाबा आरुष 11 उमरोली या संघाचे पॅकर प्रसाद पवार मोपे गावचे आमचे परम मित्र. अनेक या रायगडमध्ये संघांना पॅक करताना देखील प्रसाद पवारला तुम्ही पाहता. प्रसाद पवार आमचे परम मित्र आरुष या नावानं, अर्थात त्यांचा मुलगा आरुष प्रसाद पवार यांच्या नावानं हा संघ खेळतोय. तर दुसऱ्या बाजूला रोशन भगवान पाटील वहाल स्कायरा 11 वहालचे पॅकर्स. आजकाल संघांना सातत्याने अनेक पॅकर्स लाभले गेलेत. गोलंदाज अगदी कोलवर पद्धतीचा बॉल. चेंडू हलकंसं डिफेन्सिव्ह स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतोय. सिलिमिडॉनकडे एक सिंगल आली आहे. संघाची धावसंख्या धावफलकावर जाऊन पोहोचते 8 या आकड्यावर. खूप चांगलं प्रेम मिळतं या स्पर्धेच्या माध्यमातून. बघा समालोचकांना देखील पारितोषिक दिलं गेलं, आमच्या स्कोररला देखील पारितोषिक दिलं गेलं. म्हणजेच हे कौतुक केलं जातं या स्पर्धेच्या माध्यमातून. खूप चांगलं आयोजन. वैकुंठवासी हरिभाऊ बागा पाटील यांच्या स्मृतीला उजाला देण्याकरता, त्यांची स्मृती अर्थातच आपल्या वडिलांची स्मृती स्मरणात राहावी म्हणून या स्पर्धेचं आयोजन अनंत शेठ पाटील यांनी केलेले आयोजन. पुत्र व्हावा ऐसा गुंडा ज्याचा तिन्ही लोक झेंडा असं म्हटलं जातं, या उक्तीप्रमाणे आज अनंत पाटील साहेबांची ही ख्याती प्रसिद्धी या पंचक्रोशीमध्ये झळकत असताना येणाऱ्या आगामी निवडणुकीमध्ये अधिकृत उमेदवार म्हणून पोहेंज विभागीय पंचायत समितीमध्ये त्यांच्या सुसौभाग्य पत्नी सौभाग्यवती अस्मिताताई अनंत पाटील या देखील तुम्हाला उमेदवार पाहायला मिळतील. आणि रायगडमधली खरं तर पहिली अशी महिला आहे या आपल्या बघण्यात पहिली डिक्लेअर झालेली अधिकृत उमेदवार. आणि खरोखर आपण प्रार्थना करूया की ताईंना आपण भरघोष मताने निवडून देऊया. आणि जर या ठिकाणी त्यांचा झेंडा फडकला विजयाचा तर नक्कीच जर सभापती झाल्या तर पुढल्या वर्षी आम्ही बोललेलं करून दाखवणार. थार या स्पर्धेमध्ये थार. प्रेक्षक कमाल कॅच. प्रेक्षकांसाठी थार असेल, खेळाडूंसाठी नाही तर प्रेक्षकांना. काय फिल्डिंग केली जाते बघा मैदानाच्या अगदी वाईडिश लॉंग ऑनला सीमा रेषे लगत चेंडू थांबवला गेलाय. धावसंख्या धावफलकावर पाहायला मिळते टोटल 10. गोलंदाजाची खरं तर ज्या पद्धतीनं नामोल्लेख केला होता आपण, गोलंदाज साहिल लोंगले, त्याच्यानंतर गोलंदाज येतोय गणेश घारे. पहिल्या ओव्हरमध्ये 8 आल्या, 5 षटकांचा सामना. गणेश पंचांना पार करून चेंडू फेकेल. स्टेप फॉरवर्ड अँड प्ले. पुढे जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. चेंडू झपकन खाली राहिला. जास्तीत जास्त खेळपट्टीवर चेंडू खाली राहताना आपण पाहिले.
चेंडूला उचली मिळत नाही. ज्या पद्धतीने चेंडू स्क्रीत उडत ना खेळपट्टीवर, गोलंदाजांना साथ मिळत असताना खूप चांगली खेळपट्टी बनवली आयोजकांनी. गारवा आहे, दमट हवा आहे, त्यामुळं चेंडू पडल्या क्षणाला स्लो येतात, काही खाली राहत आहेत. अशा परिस्थितीत हा आडव्या बॅटने खेळलाय, एक सिंगल आली आहे. स्कायरा 11 वहाळ, रोशन पाटील साहेबांनी केलेला पॅक हा संघ आणि खास करून आकाश पाटील, कल्याण शिरोण, एवढ्या लांबून या संघाला बघा किती प्रेम मिळतंय पॅक करताना. तर ते पुढील चेंडू फलंदाज पुन्हा एकदा सज्ज झालाय. प्रयास कोहली, छोटा पॅक और बडा धमाका. ओ लावली स्ट्रोक. ही प्रयासची ओळख आहे. अगले वेगळं फटके खेळण्यामध्ये माहिर असणारा, अगदी हलकासा पॅडल स्वीप केला डीप फाईन लेग कडे, येतोय चौकार. यातील खरं तर घराणेशाही म्हटलं ना तर हरिभक्त परायण मंडळी खरं तर उत्कृष्ट कीर्तनकार देखील आहेत. त्यामुळे त्यांनाही आमचं समालोचन आवडतं. रिव्हर्स स्वीपचा फटका प्रयासच्या बॅटमधून. मी म्हटलं की अगलं वेगळं फटके खेळणारा हा फलंदाज ठोकतोय आणखी एक चौकार. हाँ, ये पूरी जनता ज़रूर पीछे है अनंत शेठ पाटिल इनके साथ, लेकिन प्रयास कोहली ऋषि नाइक के बाद वहाल में कौन, उसके बाद हमने देखा था घनश्याम. ओहो, इथे सिंगल आली आहे, एक धाव कंप्लीट झाली आहे. डीजे मास्टर बघा आवाज सेट करा. नन्ना मुन्ना घनश्याम. परंतु इथे ज्या पद्धतीनं सलामीला आला हा फलंदाज प्रयास कोहली आणि प्रतीक पाटील, प्रयासनं 3 चौकार, संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली. 2 षटकांचा खेळ समाप्त झाल्यानंतर टोटल 20 या आकड्यावर 10.0च्या सरासरीनं 20 धावा धावफलकावर पाहायला मिळते. खूप चांगली सुरुवात. आणि धावसंख्या धावफलकावर 2 षटकांचा वाजवी खेळ समाप्त झाला. आपण पाहत आहोत ज्या पद्धतीनं आजच्या या रजनीतला खरं तर फ्रेश शेवटचा सामना स्कायरा 11 वहाळ विपक्ष. रिवॉल्व आपकी शायद 40 उम्र है, आपने बहुत सारा क्रिकेट देखा है, वहाड़ का भी देखा है, अजनबी ओले का भी देखा है. ऋषि नाइक के बाद ऐसा लग रहा है कि ये वहाड़ क्रिकेट को आगे ले जाएंगे. ये फ्यूचर है प्रयास कोहली वहाड़ क्रिकेट का. बिल्कुल बिल्कुल, आपकी बात से मैं पूरी सहमत हूँ. घनश्याम भी है नन्ना मुन्ना राई, वो भी अच्छा खिलाड़ी है. परंतु इथे पाहिलं तर मात्र हा बॉल जातोय डॉट गोलंदाज साहिल लोंगले. साहिल लोंगलेचा विचार केला तर त्याच्या वाट्याला आलेला हा दुसरा षटक, वैयक्तिक दुसरं, सांघिक तिसरं षटक. साहिलचा उल्लेख केला होता की हा एक गाजलेला खेळाडू आहे. ISPL खरं तर सर्वात मोठी स्पर्धा टेनिस क्रिकेटच्या पटलावरची. आडव्या बॅटनं ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, अगदी घुटना टेक खेळपट्टी व पूर्णपणे गुडघा टेकून खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु डॉट बॉल. रविंद्र मात्रे, इस प्रयास को मैं कई बार देख रहा हूँ, लेकिन इस तरह के स्ट्रोक मैंने खेलते हुए उन्हें ज़्यादातर देखा नहीं. ये वी शेप में खेलना इनकी आदत है. रिवर्स और स्वीप, पैडल स्वीप खेलना इनकी आदत है. क्रॉस बैटेड शॉट जैसे उन्होंने खेला, साहिल ने उनकी कमजोरी को जाना. जिस तरह से गेंदबाजी हो रही है, अब ये देखिए सीधे बल्ले से खेला, सिंगल शायद मिला है उन्हें. आणि नक्कीच या एका धावेनं संघाची धावसंख्या पुढे सरसावते, जाऊन पोहोचते 21 या आकड्यावर. 21 रन्स, लॉस ऑफ 0 विकेट,
थर्ड ओव्हर इन प्रोग्रेस. प्रयास कोहलीची चर्चा सुरू होती. हा नक्कीच लिटिल मास्टर आणि घनश्याम नन्ना मुन्नार आहे ही हाँ खरं तर निश्चित ओळख आहे. रूप से, लेकिन ये जो टूर्नामेंट रिवॉल्व आगे जा रही है, घोड़ीलदेव क्रिकेट क्लब कसलखंड ABC, प्रफुल्ल मते, प्रशांत पाटील, सुशांत पाटील, दत्ता गायकर, योगेश जुनगरे, भावेश पाटील, प्रशांत पाटिल, करण Oh. जुनगरे, इन सभी ने मेहनत की है. ये खिलाड़ी आउट हो चुका है. इस दौरान हम डीजे मास्टर को कहेंगे कि रुकिए थोड़ा, क्योंकि जिन्होंने मेहनत की है उनका नाम आना जरूरी है. इतनी बड़ी श्रृंखला है जो हमारे अनंत शेठ पाटिल साहब, इनके कंधे से कंधे मिलाकर ये जो लोग खड़े हैं, जो उनको चाहते हैं कि अगले 2026 में सभापति ये नाम उनके नाम के आगे आए, ये जो जनता है उनके पीछे, उनका नाम आना जरूरी है श्रृंखला के दौरान. नक्कीच नक्कीच प्रवीणजी दुगाडे, आपण ही प्रार्थना करूया. परंतु इथे मोठी विकेट प्राप्त झाली. प्रत्येक पाटील सारखा एक घातक फलंदाज वहाल टीमचा तंबूकडे जातोय, अर्थात तंबूच्या दिशेनं फलंदाज झेल बाद होतो ना. हाँ निश्चित रूप से रिवॉल कैच आउट हो चुके हैं, लेकिन प्रयास कोहली जब तक क्रीज पर है 45-50. पिछला मैच हमने देखा अनिकेत ठोकरी ने किस तरह से बल्लेबाजी की. नन्ना मुन्ना राही, जादुई स्पिन गेंदबाज घनश्याम. टीम का टोटल 21. दिनेश पाटिल काफी मेहनत कर रहे हैं इस टूर्नामेंट को बेहतरीन. अरे भाई नाम लिखे हैं, सब बोलेंगे हम, क्योंकि आपने मेहनत की है, आपने मेहनत की है, सभी का नाम लिया जाएगा. जाऊया मैदानाच्या दिशेने. मात्र षटक क्रमांक सुरू तिसरं आहे. तिसऱ्या षटकामध्ये साहिलनं आता काय कमालीचा या ठिकाणी परफॉर्मन्स प्रदर्शन केलंय मी म्हणेन. एकच धाव खर्च केली 4 चेंडूंचा आतापर्यंत जर खेळाचा विचार केला त्याच्या गोलंदाजीचा, तर एक धाव खर्च, एक विकेट. पुन्हा एकदा 5वा चेंडू घेऊन येतोय. समोर फलंदाज घनश्याम पाटील, नन्ना मुन्ना राही. घनश्याम कॅच मात्र गॅप मध्ये 3 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू जातोय. 1 बाउंस, सीमा पार, येतोय चौकार. ने मेहनत की है, उनमें से दिनेश नाइक, अनिकेत पाटिल, प्रभात मते, साई गायकर, आदर्श पाटिल, विकी पाटिल, प्रणय मते, सौरभ पाटिल, तेजस मते, सुशांत पाटिल, लोकेश नाईक, तेजस दुनगरे, संकेत शिंदे, जीवन मते, कुणाल नाईक, आर्यन मते, प्रणय मते, सुशांत पाटिल. इन सभी ने मेहनत की है. इसके बाद भी कई और लोगों ने मेहनत की है. इस गेंद के बाद हम उनका नाम जरूर लेंगे. साहिल लोगले की अच्छी गेंद, अंपायर का ओवर समाप्ति का इशारा. टीम का टोटल आ चुका है 3 ओवर की समाप्ति के बाद 25. लेकिन मेहनत की है रिवाल, उनका नाम आना जरूरी है. खासतौर से प्रसाद नाइक, निशांत जुनगरे, दीप गायकर, दीपेश पाटिल, निखिल नाइक, राज मते, मयूरेश जुनगरे, अनिरुद्ध पाटिल, अनिरुद्ध जुनगरे, सुमित नाइक, दीप गायकर, समर घरत, साई पाटिल, देवेश घरत, विनायक पाटिल. ये सब युवा है ना, युवा, ये हमारे अनंत शेठ पाटिल साहब के साथ खड़े हुए हैं. और रिवाल आपने जो कहा, प्रवीण गायकर ने कहा मैन ऑफ द सीरीज के लिए थार से भी कुछ आगे के सोचा है हमने. थार यहाँ पर ये जो दर्शक है ना, इनके लिए बाइक है. अगले साल अगर सभापति ये नाम आता है तो दर्शकों के लिए थार है, आईवा कैच के लिए. क्योंकि कसलखंड वाले जो बोलते हैं वो करते हैं, और जो बोलते नहीं वो डेफिनेटली वो करते हैं. दत्ता मामा डेंजर आदमी है बाबा. इन्होंने मेरे बहन के गांव मुझे लेकर गए थे कल्याण, और वो मुझे हमेशा याद रहेगा जिंदगी भर.
आणि नक्कीच खरं तर प्रवीण दत्ता गायकर यांचं खूप योगदान असतं. 12वा खेळाडू फक्त जाईल मैदानाच्या आतमध्ये. पाण्याची मागणी केली आहे. वहाळ विपक्ष उमरोली असा हा मॅच आपण पाहतोय. आमच्यासोबत प्रवीणजी दुगाडे एक अनुभवी कॉमेंटेटर. ज्यावेळी आम्ही मैदानावर खेळायचो त्यावेळी ते कॉमेंट्री करायचे, त्यामुळे चांगला अनुभव आहे त्यांच्याकडे. आणि खरं तर त्यांच्याकडनं आम्हाला नवीन नवीन शिकायला देखील मिळतं. मोहपाडा म्हटलं तर फिक्स कॉमेंटेटर अर्थातच प्रवीणजी दुगाडे. मोठमोठ्या स्पर्धा अगदी मुंबईचे संघ इकडे यायचे आणि गोव्याचे संघ इकडे यायचे, त्यावेळेस देखील प्रवीणजी दुगाडे यांचा आवाज त्या मोहपाड्या नगरीमध्ये घुमत असायचा. आजही तो आवाज आपल्याला ऐकायला मिळतोय आणि आज ते आमच्यासोबत जोडले जात आहेत. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये 3 षटकांचा खेळ समाप्त झाला. धावसंख्या धावफलकावर 25. आता उर्वरित 12 चेंडूंचा खेळ बाकी आहे. काय घडेल दोन्ही, एक नन्ना मुन्ना राही, एक लिटल चॅम्प, लिटल मास्टर. हे दोन्ही मैदानावर असे खेळतायत ना, चौफेर टोलेबाजी करण्यामध्ये माहीर असणारे 2 खेळाडू. आता मात्र त्यांच्यासमोर शेवटचे स्लॉग ओव्हर जे प्रवीण सर येणार आहेत ना, स्लॉग ओव्हर, डेथ ओव्हर, अटॅकिंग बॅटिंग करावी लागेल, एक्सप्लोजिव्ह बॅटिंग करावी लागेल. कारण संघ बघितलं तर 18 बॉलमध्ये 25 धावा जमू शकला आहे. अशा परिस्थितीमध्ये नवीन गोलंदाज येतोय हर्षल लोंगले. कर्जत परिसरातील हा संघ. फक्त 2 षटकांचा इथे खेळ बाकी आहे. सरळ खेळलाय, लाफ्टेड स्ट्रोक, ह्यूज अँड ह्यूज, इट्स अ बिग सिक्सर. कैद केलं त्या खेळाडूला. तर आत्तापासून 500 रुपयाचं ॲडिशनल प्राईज सुद्धा असेल टी शर्ट बरोबर अनंत शेठ पाटील यांच्या माध्यमातून. आणि पुढे पुढे अजून काही पारितोषिकं बऱ्याचशा प्रमाणात वाढली जातील. परंतु सध्याच्या घडीला आयवा कॅच पकडणारा मला तर वाटतं 11वा किंवा 10वा 11वा खेळाडू असेल किंवा प्रेक्षक असेल, त्यालाही शुभेच्छा देऊया आता आपण पुढच्या वाटचालीसाठी. धन्यवाद. क्या बात आहे. 500 रुपये मिळणार. बाईकमध्ये तुमचं नाव घेतलं जाईल बाईकसाठी. ओहो, ये प्रयास कोहली का जलवा यहाँ पे देखने को मिल रहा है. क्या बेहतरीन बल्लेबाजी. इसे के साथ डिप बैकवर्ड स्क्वायर लेग की तरफ ये आया चौवा. खुद वहाल की प्रतियोगिता में मैंने कहा था कि अपकमिंग फ्यूचर है, क्योंकि ऋषि नाइक अब क्रिकेट से अलविदा कह चुके हैं. वहाल क्रिकेट ऋषि नाइक के नाम से जानता था, लोग जानते थे उस क्रिकेट को, लेकिन अब शायद इस प्रयास कोहली के नाम से लोग जानने लगे हैं. काफ़ी कम उम्र लेकिन अपने अच्छी बल्लेबाजी के कारण काफ़ी बड़ी शोहरत इन्होंने हासिल की है. डेफिनेटली हर्षल लोंगले थोडासा महागडा गोलंदाज होतोय. साहिल लोंगलेनं जबरदस्त कामगिरी केली होती. 2 षटकांचा जो त्यांनी स्पेल केला त्यामध्ये कमीत कमी धावा दिल्या होत्या. अवघ्या 13 रन्स खर्च केल्या होत्या. मात्र हर्षल थोडासा महागडा होतोय कारण त्याच्यासमोर प्रयास कोहली, लिटल मास्टर, वहाल टीमचा ठोकम ठोक. फुलर लेनचा बॉल, फुलटॉस, स्टेट ड्राईव्ह. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. 1 धाव मिळेल. एका धावेवर थांबवावं लागलं, अर्थातच समाधान मानावं लागलं. एका धावेच्या मदतीनं धावसंख्या आता जाऊन पोहोचली आहे 36 या आकड्यावर. 36 के आंकड़े पर रन संख्या पहुंच चुकी है. ओवर नंबर चल रहा है ये चौथा. 5 ओवर का ये मैच है. प्रयास कोहली क्रीज पे मौजूद है. आपने सलून के कई नाम सुने होंगे रिवॉल्व, लेकिन जीजा सलून ये नाम नहीं सुना होगा. ये जीजा सलून के प्रोप्राइटर यहाँ पर आ चुके हैं, उनका भी हम स्वागत करेंगे. और कमेंटेटर्स के लिए फ्री ऑफ कॉस्ट है. क्या बात है. यह अच्छी चुनौती. और यहाँ देखा जाए तो बहुत अच्छी गेंदबाज हर्षल की. डॉट गेंद की समाप्ति. चकमा खा गए बल्लेबाज, और चकमा खाने वाले गेंद के ऊपर कोई भी नंबर नहीं होता इसी के साथ. ये बिल्कुल रुका हुआ स्कोर.
36 के ऊपर, यानी कि अभी चौथी ओवर जारी। प्रवीण जी दुगाड़े है हमारे साथ। बिल्कुल ये ठंडा माहौल, कोद के निकाला, इसलिए मिड ऑफ की तरफ रनआउट होने की चांस दी, लेकिन ये बहुत भागता है प्रयास। और उसके साथ साथ घनेश्याम, नन्ना मुन्ना राई ये जम चुके हैं। दोनों बल्लेबाज बीच मैदान के ऊपर। स्कोर जा चुका है 37 के ऊपर। यस, वेळेचं बंधन असेल रवींद्र सर या स्पर्धेमध्ये। 11 वाजून 40 मिनिटं आतापर्यंत। 11:18ला पहिला बॉल पडला, मला काउंटिंग सुरू आहे। वेगवान चेंडू, भन्नाट वेग वापरला या बॉलसाठी फेकण्याकरता हर्षल डोंगरेनं, आणि हर्षल लोंगलेचा हा चेंडू मबेसावी इथे डॉट जातोय। धावसंख्या स्थिर, धावफलकावर टोटल 4 षटकांचा खेळ समाप्त। 37 धावा, 37 रन्स। प्रवीण सर काय म्हणणार, ज्या पद्धतीनं 37 धावा 4 षटकांमध्ये झाल्या, आता स्लॉग ओव्हर शेवटचा षटक आहे, किती धावांपर्यंत पोहोचेल हा स्कायरा 11 वहाळ? क्रिकेट में तो प्रोटेक्शन करना फेल है, लेकिन 50 तक पहुंचना चाहिए मेरे ख्याल से, क्योंकि 37 रन ना 37 रन बन चुके हैं। 13-15 रन तो आने ही चाहिए आखिरी ओवर में। प्रयास और उनके साथी घनश्याम पाटिल क्रीज में मौजूद है, जो रनों को बना सकते हैं। स्कायरा 11 वहाड़ बनाम ये श्रीपति बाबा आरुष 11 उमरोली के बीच का ये मैच है। उमरोली भी ताकतवर टीम है, कर्जत की अव्वल दर्जे की ग्रामीण टीम है ये। नक्कीच प्रवीण सर, मागच्या 2 ते 3 सामन्याचा विचार केला तर पहिला मॅचमध्ये 52 ते 53, दुसऱ्या मॅचमध्ये 51, तिसऱ्या मॅचमध्ये पुन्हा एकदा 44-45, म्हणजे एकंदरीत धावा अजूनपर्यंत कमी पाहायला मिळत लेकिन आहेत। तारीफ करनी होगी उसाटने की गेंदबाजों की, अनिकेत ठोकरी के साथ साथ उसाटने की गेंदबाजों की, जिन्होंने रसायनी की सबसे घातक टीम वाशिवली को 44 या 45 रन बनाने का मौका नहीं दिया, 44 रन बनाने का मौका नहीं दिया। हालांकि ये लिटिल मास्टर है, लेकिन वो नन्ना मुन्ना सिपाही है। देखेंगे कौन कितने पानी में है, 13, 14, 15 या 20 रन आखिरी ओवर में आते हैं। क्या 37 तो बने हैं रिवॉल्व? नक्कीच अक्षय लोंगले येतोय। शेवटचा षटक, पहिला बॉल फुलटॉस, आणि त्या फुलटॉस बॉलला प्रयास कोहली सोबत दुसरा बॉल, हमेश टायमिंग स्ट्रोक। यष्टिरक्षकाच्या हातामध्ये हा झेल आहे, कॉट बिहाइंड द विकेट। विकेट जाईल घनश्याम पाटीलचा तंबूच्या आश्रयाला। रन्स, 43 धावा धावफलकावर लागल्यात। नवीन फलंदाज मैदानात येतोय, सुजल घरात, न्यू बॅट्समन सुजल घरात, लेफ्ट हँडेड बॅट्समन तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळेल। धावसंख्या धावफलकावर असताना टोटल 43 रन। षटकातले 4 चेंडू शिल्लक आहेत, 4 चेंडू शिल्लक आहेत। दिनेश पाटील या मॅचचा आनंद घेत आहेत। आम्ही त्यांना अनेक वेळा पॅकर्स, कसळकण या गावाचं नाव टेनिस क्रिकेटच्या पटलावर गाजवलं, त्यावेळी कोणी असेल, ऑल इंडियातले प्लेयर्स घेऊन एक टीम तयार करायचे, ते दिनेशजी पाटील या मॅचचा आनंद घेत आहेत। त्यांचंही आपण करूया स्वागत। मैदानाच्या दिशेनं आता शेवटचे काही चेंडू, अर्थातच 4 चेंडूंचा खेळ बाकी। अक्षय टू सुजल, लेफ्ट हँडेड बॅट्समन। सुजल आल्या क्षणाला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं ठोकतोय हा खणखणीत षटकार।
दैवत शिवछत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुद्रा करूया. या स्पर्धेतला 12वा बॅट्समन असेल ज्यानं षटकारानं खातं गोललंय. क्या बात आहे. मयूर खूप चांगली माहिती देत असताना आपल्याला पुन्हा एकदा हवेमध्ये लॉफ्ट केलाय. इट्स अ ग्रेट हिट, सिक्सर. हां रवींद्र, खरं तर हायेस्ट टोटल म्हणायला हरकत नाही आहे, कारण आजच्या रात्रीमध्ये जे संघ उतरले असं वाटलं होतं की शेवटच्या सामन्यामध्ये धावा होतील की नाही. उमरोली संघ ज्याची गोलंदाजी आणि फलंदाजी या बद्दल ओळखला जातो, पण त्यानंतर प्रयासने दिलेला स्टार्ट, प्रयासने रचलेला पाया आणि त्याच्यावर केलेल्या या डावखुरी हाताच्या फलंदाजाने कळस म्हणून धावफलकावर धावा लागल्या त्या 55. अगदी बरोबर प्रवीणजी, कारण 3 ओव्हरमध्ये 25 होत्या. 3 ओव्हरमध्ये 25. तिसराही षटकार येईल का? परंतु नाहीये. इथे इलिमिनेशन कमी होतं. मिस टायमिंग राहिलं थोडं. वाईडिश लॉंग ऑनला हे क्षेत्ररक्षक टिपतोय झेल. समाप्त होईल बॅट्समन सुजलचा खेळ. या मॅचच्या आपण टॉससाठी एक अनाऊन्समेंट करूया. या षटकातील काही चेंडू शिल्लक आहेत, पण तत्पूर्वी कळवे आणि नांदगाव, कैरे आणि नांदगाव या दोन संघाच्या कैरे माफ करा, कळवे आणि नांदगाव या दोन संघाच्या कॅप्टन्सना माझी विनंती आहे की आपण टॉससाठी यायचं आहे. हे 4 षटकांचा सामना असेल पुढचा, कारण कैरे एम्पोलचा सामना होता आणि त्याच्यानंतर जर आपण पाहिलं तर आर्या ओळे आणि नांदगाव या दोन संघादरम्यान सामना झाला. तो सामना नांदगाव संघाने जिंकला आजच्या पोलमधला. आणि त्यानंतरचा जो सामना होता आतेश 11 कळवे आणि सूरज 11 कोंडेवाळ, यामध्ये कळवे संघ सुशांत मोकोलचा संघ जिंकला. तर सुशांत मोकोल आणि नांदगावचा कर्णधार लास्ट बॉल असेल. अंतिम चेंडू. बॅटची काहीशी कडा घेऊन चेंडू अगदी खेळपट्टीच्या बाजूलाच थांबला. एक सिंगल मिळेल अशा पद्धतीनं 56 धावा धावफलकावर एकूण लागल्यात आणि 57 धावांचं लक्ष समोर ठेवलंय. ते म्हणजेच इथे आरुष 11 उमरोली संघासाठी. हा नक्कीच, पण अनंतशेठ पाटील, दत्ता गायकर यांची एक इच्छा आहे या स्पर्धेचे सर्व अनंतशेठ पाटील यांनी आमचा स्टेज शेअर करायचं आहे, आमच्याबरोबर समालोचन करायचं आहे. त्यांची इच्छा आहे की अनंतशेठ आणि तुम्ही एकत्र मराठीतून या पुढच्या सत्राचं समालोचन करावं. हा या नक्की प्रवीणजी, तसं आमचंही मत आहे. मी विनंती करेन यावं, कारण त्यांच्यामुळे एक ग्रामीणला एक मोठा प्लॅटफॉर्म मिळाला आहे. तर काही गोष्टी त्यांच्याशी शेअर करणं पण गरजेचं आहे, कारण एवढा मोठा प्लॅटफॉर्म आज ग्रामीण टेनिस मध्ये देणं आणि पुढच्या वर्षाची काही वेगळी संकल्पना असणं हेही फार महत्त्वाचं असेल. तर दादांना मी खरंच प्रश्न विचारेन की काय मेसेज असेल तुमच्याकडनं या स्पर्धेसाठी, या खेळाडूंसाठी, आणि पुढच्या वर्षीची काय प्लॅनिंग असेल? कारण राजकीय क्षेत्रामध्ये अग्रेसर नेतृत्व आहे, राजकीय क्षेत्रामध्ये सुद्धा आणि सामाजिक क्षेत्रामध्ये सुद्धा त्यांचं खूप मोठं मोलाचं योगदान आहे. तर दादा, माझा प्रश्न असेल की आता आपली ही स्पर्धा आहे, ही प्रसिद्धी ज्योताचा उच्चांक गाठते, कारण इथे आपण काही कमी पडू दिलं नाही कुठल्याही खेळाडूला किंवा कुठल्याही प्रेक्षकाला. आणि या प्रसिद्धी ज्योतामध्ये अजून नवीन काय संकल्पना असेल किंवा काय मेसेज असेल खेळाडूंसाठी? नक्की. प्रथम मी तुम्हाला सर्वांना धन्यवाद देईन, जे तुम्ही एवढा चांगला प्रतिसाद या स्पर्धेला दिलेला आहे. प्रथम मी धन्यवाद देईन ते म्हणजे श्री गौडीलदेव क्रिकेट संघ कसलखंड या तरुण वर्गाला, ज्यांनी ह्या पडद्यावर मला आणलेलं आहे. पण पडद्याच्या मागे खरे हिरो श्री गौडीलदेव क्रिकेट संघ हा आहे आणि त्यांनी हा आयोजन केलेलं आहे. फक्त नाव माझं आहे, फक्त ह्या आयोजनामध्ये संपूर्ण ताकद त्यांची आहे, परिश्रम त्यांचा आहे आणि त्यांनी केलेला हा आयोजन आहे. त्यांच्या पाठीशी फक्त मी आहे.
समोर पडद्यावर हिरो मी आहे, पण पडद्याच्या मागे खरे हिरो श्री घोडिलदेव क्रिकेट संघ तरुण मंडळ कसलखंड यांचा श्रेय आहे आणि हा संपूर्ण श्रेय हा त्यांना जातो. धन्यवाद. नाही दादा, खरं अगदीच मनातलं बोललात. कारण कसं असतं, तुम्ही त्या वरदहस्त जरी या स्पर्धेवर असला तरी खऱ्या अर्थानं त्या स्पर्धेमध्ये मेहनत खूप महत्त्वाची असते आणि ते सगळे श्रेय बघा, मोठेपणा असतो मनाचा, की ज्यांनी केलं आहे त्याला श्रेय देणं हेही मनाचा मोठेपणा लागतो. क्रिकेट खेळाडूंसाठी काय मेसेज असेल, काय अजून डोक्यामध्ये प्लॅन असेल पुढच्या वर्षी किंवा आत्ता या चालू स्पर्धेमध्ये? सर्व खेळाडूंसाठी फक्त एक माझं आव्हान असेल की तुम्ही टाईमचं महत्त्व ज्या खेळाडूंनी जोपासलं तो खेळाडू नक्की पुढे जाईल. टायमिंगचं महत्त्व एवढं महत्त्वाचं आहे आपल्या जीवनामध्ये. ते मी बरेच टुर्नामेंटला हजेरी लावतो, जातो, तिथे मी टायमिंगचं बघतो खेळाडूंचं, कुठला संघ येतो, कुठला संघ 1 तास लेट, कुठला अर्धा तास लेट. पण मी श्री घोडिलदेव क्रिकेट संघ यांच्याबरोबर ज्यावेळेस मीटिंग घेतली की जर टुर्नामेंटला आपलं आयोजन करायचे असतील तर कसं करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, त्यांच्या माध्यमातून जेव्हा काही गोष्टी आमच्या समोर आली, फक्त मी त्यांना एवढं सांगितलं की तुम्ही सांगा तुमच्याप्रमाणे आपण टुर्नामेंट आयोजन करू, फक्त मला टायमिंग महत्त्वाचं आहे. आपला 6 वाजता टायमिंग ठरलं तर 6 वाजता बॉल पडणं हे गरजेचं आहे. नसेल तर त्याला पॅनल्टी लावणं हे तुमचं काम आहे. आणि त्यांनी ते मानलं. तर 2 दिवस तुम्ही बघत आहात की आपली 6:30ला मॅच जो बॉल पडणार तो एक 6 ते पावणे 7पर्यंत आपला बॉल पडतो आहे. म्हणजे सर्वांना मी या टुर्नामेंटच्या माध्यमातून या पर्वाच्या माध्यमातून एकच फक्त सांगू इच्छितो की टायमिंग वेळेला जास्त महत्त्व द्या, म्हणजे टुर्नामेंट चांगले होतील. एवढंच सांगतो. धन्यवाद. खऱ्या अर्थानं अगदी महत्त्वाचं भाग्य केलं आयोजकांनी. कारण मी मगाशीच म्हटलं की आम्ही जर तुम्हाला काहीतरी देत असेल तर तुमच्याकडनंही काहीतरी आम्हाला अपेक्षा असेल. रायगडमधली पहिली अशी स्पर्धा असेल जी तुमच्या डोनेशनमधून 5,000 रुपयाची रक्कम तुम्हाला परत करते आहे. रायगडमधली पहिली अशी स्पर्धा असेल जी मोठ्या रकमेला एंट्री फी कमी ठेवते आहे. रायगडमधली पहिली अशी स्पर्धा असेल जी मॅन ऑफ द मॅचसाठी स्पोर्ट बाईक ठेवती आहे. द्यायचं म्हणून द्यायचं नाही, मनापासून काहीतरी द्यायचं आहे, ही संकल्पना अनंता शेठ पाटील यांनी ठेवली. परंतु त्यांची एकच टर्म्स अँड कंडिशन आहे की आपण शिस्तीचं पालन करा, वेळेला महत्त्व द्या आणि त्यासाठी केलेला हा संपूर्ण अट्टहास. परंतु थोड्या अंशी तरी दादा आपल्या या स्पर्धेला यश लाभलं आहे. कारण मला नाही वाटत कुठेतरी 6:30 पावणे 7 वाजेपर्यंत तरी नाईटला बॉल पडतो. पण या वर्षापासून या मैदानाने कुठेतरी आपल्या या स्पर्धेला शिस्त लागून दिली आहे. पावणे 7 वाजेपर्यंत तरी किमान बॉल पडतो. कारण आपण 6:40ला जवळजवळ आज पहिला बॉल पडला आहे. हळूहळू का होईना परंतु एक पाऊल चाललं आहे रायगडवासियांचं सुद्धा. बघा कसं आहे, टुर्नामेंट आपण सगळीकडे जातो, सगळीकडे पाहतो, काहीतरी टुर्नामेंट या मॅचेस आगल्या वेगळ्या व्हाव्यात ही इच्छा होती मनामध्ये. ज्यावेळेस श्री घोडिलदेव क्रिकेट संघ या तरुणांबरोबर माझी मिटिंग झाली त्यावेळी मी त्यांना बोलून दाखवलं की आपली ही जी टुर्नामेंट करायची न भूतो न भविष्यती झाली पाहिजे आणि लोक बोलली पाहिजेत की ही टुर्नामेंट कुठल्या प्रकारे तुम्ही आयोजन केलेलं आहे, लक्षात घ्या. तर मी त्यांना पहिलं सांगितलं होतं माझं की आपल्याला टुर्नामेंट ठेवायचं पण आपण एंट्री फी ठेवायची नाही. त्यांनी सर्वांनी डोक्यावर ठेवलं एंट्री फी ठेवायची नाही म्हणजे सर्वांना फ्री घ्यायचं. म्हटलं हो, सर्वांना फ्री घेऊया, आपल्याला काय तसं टेन्शन नाही. एक आगळा वेगळा असं कुठं झालं नाही, पण आपण करूया. त्याच्यानंतर मग त्यांनी सांगितलं बघा तुम्ही म्हणताय संकल्पना चांगली आहे, पण आता ज्या आपण मॅचेस घेऊ, जर समजा आपल्याला 40 खेळायचे असतील किंवा 48 आपल्याला संघ खेळवायचे असतील तो आमच्या डोक्याला ताप होईल का जर संघ जास्त झाले तर पुढं येणारे अजून संघ आहेत आम्हाला कॉल करतील, मग तो उद्या आम्हाला खेळायला जावं लागतं. जर आम्ही घेतलं त्यांना असं वाटेल की आम्ही मुद्दाम तुम्हाला घेतलं नाही. चला त्यांनी बरेच रिक्वेस्ट केली, मग आम्ही मानलं चला ठीक आहे, मग आपण एंट्री फी घेऊ. मग एंट्री फी किती, आपली मॅच किती ठेवायची बोलते 2 लाखाची आपण ठेवूया. 6 बक्षीस 2 लाख, 1 लाख, 1.5 लाख, काहीतरी 65,000 असे ठेवलेले आहेत बरोबर. 6 बक्षीस आहेत. यातून पण त्यांना सांगितल्याप्रमाणे आपण एक काम करूया. 2 लाखाला किती असते एंट्री फी, त्याने सांगितली 25,000 किंवा 22,000. मग आपण एक काम करूया, म्हटलं 18,000 ठेवूया. आम्ही 18,000 ती एंट्री फी ठेवली, म्हणजे एवढी एंट्री फी कमी नसते. त्यातून पण पहिल्या पर्वामध्ये जो संघ खेळेल त्याला 5,000 रुपये परत. लक्षात घ्या, हे कुठं झालेलं आहे का, तर नाही झालेलं. त्याच्यामध्ये पण मग हायवा कॅचसाठी त्यांना मी सांगितलं बाईक ठेवूया.
म्हणजे ही संकल्पना आहे. दुसरी संकल्पना मनामध्ये आली का येणाऱ्या खेळाडूंना आणि सर्व प्रेक्षकांना आपण जेवण ठेवूया 6च्या 6 दिवस. ही एक संकल्पना आहे. आगळा वेगळा असा पर्व झाला पाहिजे. मॅचेस टुर्नामेंट सर्व ठेवतात. आपल्याला करायचं मनापासून करायचं कोणतीही गोष्ट करत असताना. आणि मी ज्यावेळेस कोणत्याही गोष्टीमध्ये उतरतो तर मनापासून उतरतो आणि ती आगली वेगळी झाली पाहिजे एवढं माझ्या मनाची संकल्पना असते. धन्यवाद. पहा आता पहिल्या खरोखर बॉलवर अगदी विकेट. मनापासून काही गोष्टीचा मांडणी आपल्या इथे समोर झाली आहे. पुढच्या वर्षी याही पेक्षा काहीतरी वेगळं पाहायला मिळेल यामध्ये तीळ मात्र शंका नाही आहे. परंतु सध्याच्या घडीला मॅच झाली ऑन. आयोजक खरोखर मनापासून तळमळीनं सांगतायत इथे राजकारण हा भाग नाही आहे. राजकारण हा भाग असता तर पंचायत समिती किंवा जिल्हा परिषदेच्या टीम घेतल्या असत्या. आम्ही रायगड, ठाणे, महाराष्ट्र संपूर्ण कोणीही घ्या, इथे सगळ्यांसाठी तीच ऑफर आहे. आयवाक्यासाठी सुद्धा तीच ऑफर आहे. तर अनंत शेठ पाटील यांच्यासाठी जरा प्रेक्षकांनी आयोजकांनी एकदा जरा जोरदार टाळ्या वाजवा, नक्कीच. कारण खरोखर चांगली संकल्पना आहे. निश्चित रूप से रोशन तालियां तो होनी चाहिए, लेकिन पहली गेंद के ऊपर विकेट जा चुका है. शरद मुंदाटे के पारी का अंत हो चुका है. 57 रनों का पीछा करना है श्रीपति बाबा आरुष 11 उमरोली टीम को. प्रसाद पवार की ये टीम, वहीं दूसरी तरफ स्कायरा 11 वहाड़, रोशन पाटिल और आकाश पाटिल इनकी ये टीम. रोशन पाटिल और आकाश पाटिल इनकी ये टीम. स्कायरा 11 वहाड़ गेंदबाज प्रतीक पाटिल. अच्छी गेंद थी, तेज तर्रार रफ्तार. वहाड़ एक ऐसी टीम जिन्होंने रायगढ़ में बड़ी बड़ी टीमों को हराया. रायगढ़ यंग जनरेशन को सिखाया कि किस तरह बड़ी टीमों को हराया जा सकता है. उस वहाड़ की ये यंग जनरेशन की टीम है. एक जमाना था वोडाफोन वहाड़, पूरे रायगढ़ में इस टीम का नाम था, इस टीम की सुर्खियां थी. लेकिन अब स्कायरा 11 वहाड़, अब ये नाम गूंज रहा है चारों तरफ. सीधे बल्ले से इस गेंद को खेला बल्लेबाज साहिल लोंगले ने. सिंगल पूरा किया और इस सिंगल के साथ टोटल बढ़ता हुआ 1 ही रन. सुनील धनाजी पाटील, माजी सरपंच वहाळ यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हावे. आपलं सहर्ष स्वागत. उन्होंने उनकी तरफ से शुभकामनाएं दी है. क्रॉस द लाइन खेलने की कोशिश की थी बल्लेबाज भावेश लोंगले ने. साहिल और भावेश लोंगले, समीर लोंगले और डैनी लोंगले की तालीम में तैयार हुई ये श्रीपति बाबा आरुष 11 उमरोली की टीम. वहीं दूसरी तरफ स्कायरा 11 वहाड़, उल्वे नोड की एक ऐसी टीम जो किसी भी टीम से लड़ना जानती है. यंग जनरेशन के खिलाड़ी उन्हें मिल चुके हैं. घनश्याम हो, प्रयास हो, बड़े बड़े नाम अब इस टीम में भी आने वाले हैं आने वाले दिनों में. टोटल ऑन साइड के ऊपर 1 रन जरूर पूरा किया गया. श्रीपति बाबा उमरोली, साहिल लोंगले पहचाने ISPL खेल चुके हैं. इन्होंने कई टूर्नामेंट जीती है. करजत, ठाणे, रायगढ़, कई जगहों पर जाकर ये टीम जीती है. और इसीलिए इस टीम की पिछले 3 सालों से मुझे नहीं लगता कि इस टीम की बगैर फ्रेंचाइजी कोई एंट्री हुई हो. हाँ, निश्चित रूप से एक ज़माना ऐसा था जब इस उमरोली टीम के जो कोच थे डैनी लोंगले, इन्होंने जब टीम तैयार की लड़ने के लिए, टीम जीतती रही, एकदम से 8 खिलाड़ी उनसे बाहर हो गए और उनका 3 खिलाड़ियों के साथ दोबारा टीम में इकट्ठा, सभी को इकट्ठा किया. वो 8 गए, उनके बारे में उन्होंने नहीं सोचा, नए 8 को उन्होंने तैयार किया. स्ट्रगल है टीम उमरोली का. प्रसाद पवार की श्रीपति बाबा आरुष 11 उमरोली टीम का स्ट्रगल है. लेकिन अब यहाँ पे स्ट्रगल वो कर रही है क्योंकि उन्हें स्ट्रगल करने पर मजबूर कर रही है स्कायरा 11 वहाड़ की गेंदबाजी. थँक्यू प्रवीण सर. 2 मिनटं तुम्हाला थांबवते कारण टॉस राहिला आहे. मी विनंती करेन अनंत शेठ आपण 2 संघांमध्ये टॉस करायचा आहे, ज्यामध्ये आपण कलवा विरोधात नांदगाव हे 2 संघांमध्ये आपण टॉस करणार आहोत. या स्पर्धेचे सर्वेसर्वा अनंत शेठ पाटील यांच्या माध्यमातून टॉस केला जातोय.
पुन्हा उडवला जाईल टॉस. तो मैच की तरफ हम चलेंगे. टॉस हुआ क्या रोशन? नहीं, थोड़ा सा प्रॉब्लम हो चुका है. टॉस हमारा नीचे जा चुका है, तो बस 2 मिनट में आप जारी चलिए. कर सकते हैं मुकाबला. हाँ, तो पहले ओवर की समाप्ति के बाद टीम का टोटल आ चुका है 3. संकट में जरूर है उमरोली टीम. ऑन साइड के ऊपर खेलने की कोशिश की थी. स्काईरा 11 वहाड़, उनके गेंदबाज, उनके बल्लेबाज काफ़ी हावी हुए हैं. खास तौर से बाएं हाथ के बल्लेबाज ने जो आखिरी क्षणों में जो छक्के लगाए, सुजल, उनकी मैं तारीफ करना चाहूँगा. क्योंकि घनश्याम हो या प्रयास हो, वो ऊपर आए थे, लेकिन अंतिम क्षणों में जहाँ पर गेंद को बगैर देखे मारना था, क्योंकि समय नहीं बचा था, और उस वक्त उन्होंने जो शॉट्स खेले थे. थँक्यू प्रवीण. 2 मिनटं थांबवतोस तुला. कळवा संघ टॉस जिंकलाय, काय निर्णय असेल? फिल्डिंग घेऊ आम्ही. कसं वाटलं आजच्या दिवसामध्ये? पहिली मॅच अगदी दर्जेदार झाली आणि आता समोर संघ आहे नांदगाव. मागची मॅच सुद्धा अगदी फाईट झाली. या मॅचमध्ये काय प्लॅनिंग असेल? नक्कीच प्लॅनिंग काय नाही, आम्ही आमच्या बेसिकवर गेलो आणि मागच्या मॅचला बॉलिंग चांगली झाली, त्यामुळे एक कॉन्फिडन्स आहे. आणि कसं वाटलं खेळताना? नक्कीच चांगलं वाटते, कारण की दरवर्षी आम्ही इथे येतो आणि दरवर्षी ऑपॉर्च्युनिटी देतात आयोजक, त्यांचं पण थँक्यू. आणि सर्वात मोठी स्पर्धा आहे 2 लाखाच्या पनवेलमध्ये पहिल्यांदा, आणि आयोजकांचाही आभार. तुला बेस्ट ऑफ लक असेल. नांदगाव संघ, तुझ्या वाट्याला आले बॅटिंग. समोरच्या संघाबरोबर खेळण्याचा काही अनुभव? नाही, पहिल्यांदाच मॅच होतो यांची. क्या बात आहे. म्हणजे तुझ्यासाठी चॅलेंज असणार आहे, कारण समोरचा संघ पहिल्यांदाच खेळतोय. परंतु यावर्षी तुमचा संघ मागच्या वर्षापासून खूप टचमध्ये आहे, यावर्षी चांगला आहे. काय नक्की कशी सुधारणा झाली? काय ना, मुलं प्रॅक्टिसला मेहनत घेतात, त्याच्यामुळे गेम चांगला होतोय. चल, तुलाही असतील शुभेच्छा, कारण मॅच ही चालू आहे, त्यामुळे तुम्हाला दोघांना देऊया शुभेच्छा आणि वळूया मुख्य मॅचकडे. धन्यवाद. तो फिरकी का जादूगर जिन्हें माना जाता है, स्पिन के जादूगर नन्ना मुन्ना सिपाही घनश्याम. स्पिन के जादूगर घनश्याम बैकफुट पे जाके इस गेंद को खेला था. 1 रन जरूर मिला. क्या मिलेगा दूसरा बल्लेबाज भावेश को? ये मैच देखिए, मैच रन बनाने हैं टोटल 57. पहले ओवर में महज रन आए थे 3. उसके बाद घनश्याम आए दबाव बढ़ाने के लिए अपोजिशन के ऊपर. स्काईरा 11 वहाड़ का पलड़ा इस वक्त भारी है, यकीन मानिए. कंटिन्यू है आज रात में लगातार 3 सिक्सर और 3 विकेटों के लिए, विकेट हैट्रिक और लगातार 3 सिक्सर्स के लिए. तो ये इनाम भी है 2000 का. किसी बल्लेबाज या गेंदबाज के नसीब में आज की रात तो वो कौन सा नसीब वाला बल्लेबाज या गेंदबाज होगा जो इनाम पाएगा. हमारे मेहमान बाबू पाटिल और दीपक ठोमरे द्वारा, उनके द्वारा ये इनाम आ चुका है. रोशन सर हमारे साथ है, रायगढ़ का टाइगर कमेंटेटर मैं उन्हें मानता हूँ, लेकिन उन्होंने कहा कि टीम के डोनेशन से हम 5000 रिटर्न देते हैं. भाई, आपने डोनेशन ही नहीं लिया तो रिटर्न कहाँ से देंगे? हम टीम के एंट्री में से उनको रिफंड दे रहे हैं. आइवा कैच के लिए पूरी टूर्नामेंट खत्म होने तक 500 का इनाम है. गुरु, तर या ठिकाणी या स्पर्धेला भेट देण्यासाठी आमचे प्रमुख अतिथी सन्माननीय आदरणीय नामदेव शेठ मालकर भोकरपडा, हेमंत पाटील सर्वोत्कृष्ट गायक, गौरव मालुसुरे नडाल, दिनेश पाटील भोकरपडा या दादांचे या ठिकाणी आगमन झालेलं आहे. या ठिकाणी सुमितजी गोजे, प्रमोद बहिरा, प्रसाद पाटील कळवे कॅप्टन आणि भाई शैलेंद्र गोचे आरिवली या दादांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. मी नामदेव मालकर, हेमंत पाटील, गौरव मालुसुरे, दिनेश पाटील विनंती करतो की आपण या ठिकाणी आपल्या दादांच्या हस्ते स्वागत केलं जाईल. या ठिकाणी अरुष 11 उमरोलीचे पॅकर सन्माननीय आदरणीय प्रसाद शेठ पवार मोहोपे यांना देखील विनंती आपण यायचं आहे. धन्यवाद.
18 गेंदों में 49 रनों की जरूरत है। स्ट्राइकर एंड पर साहिल लोंगले लेफ्ट आर्म ओवर द विकेट की गेंदबाजी हो रही है। गेंदबाज सुजल घरत की, जिन्होंने छक्के लगाए थे। सुजल घरत तारीफ काबिल, दिमाग के जादूगर। लेकिन एक बात मैं आपसे ज़रूर कहना चाहूँगा, कप्तान है आपको घोड़ील देव कसरगंज टीम के, हमारे साथ एक ही कप्तान बैठे हुए हैं प्रफुल्ल मते, और बी के सुशांत पाटिल और भावेश पाटिल वाइस और कप्तान, और हमारे बिग सपोर्टर पीपी टीम के कोच प्रशांत पाटिल, पीपी के नाम से मशहूर, और उनके साथ दुनिया भर के खिलाड़ियों को इकट्ठा करके टीम को उतारने वाले दिनेश पाटिल चर्चा कर रहे हैं इस टूर्नामेंट के बारे में। ऑल इंडिया पैकर स्टेप आउट करके मारने की कोशिश की। वहाड़ के गेंदबाजों ने अपने टर्न से थोड़ा परेशान किया है श्रीपति बाबा आरुष 11 उमरोली टीम को। पनवेल में आके क्रिकेट खेलना ये मुश्किल बात होती है। हमारे रोशन सर यहाँ पर आ चुके हैं। रोशन सर, दिल से मैं आपका स्वागत करना चाहूँगा। तो टीम का टोटल 16 गेंदों में 47 रनों की जरूरत थी, और यह लंबा सिक्सर, शायद आइवा कैच होना चाहिए था। प्रसाद पाटिल मुख्य आयोजनकर्ताओं में से एक इस मैच का मजा ले रहे हैं। कौन सी टीम जाएगी, क्वालिफाई होगी सुपर 6 में? प्रफुल्ल दो सही, और उसके बाद मानकोली। आज की रात कौन सी होगी? पलड़ा फिलहाल भारी है इस वक्त स्काईरा 11 वहाल का। प्रसाद पवार थोड़े से टेंशन में आ चुके हैं। श्रीपति बाबा आरुष 11 उमरोली थोड़ी संकट में है, लेकिन स्ट्राइकर एंड पर है इस वक्त भावेश लोंगले, जिन्होंने एक बेहतरीन छक्का दागा। और यह लगातार क्या होगा दूसरा, लेकिन बहुत ही बढ़िया कैच, बहुत ही बढ़िया कैच। और इसी के साथ भावेश लोंगले के पारीगान, टीम का टोटल वहीं पर रुका हुआ 16। इस मैच का मजा लेते हुए उनका भी हम स्वागत करेंगे। विकेट हैट्रिक के लिए उन्होंने 2000 रुपए का इनाम लगाया है। दीपक जी, स्वागत है आपका। टीम का टोटल हो चुका है, यहाँ पे विकेटें जा चुकी है उमरोली टीम की लगभग 2 और 16 रन हो चुके हैं, और 14 गेंदे 41 रनों की जरूरत। संकट में जरूर है, क्योंकि देखिए 3 गेंदबाजों का इस्तेमाल किया जा चुका है, प्रतीक पाटिल, घनश्याम पाटिल और सुजल घरत। और चौथे ओवर में मेरा ये ख्याल है वहाल की कप्तान लेकर आएंगे नंबर 2 वाले गेंदबाज को, घनश्याम पाटिल को, अपने स्पेल का दूसरा ओवर के लिए। परेशानी में जरूर होगी टीम उमरोली। डॉट गेंद आई है 13 गेंदों में, अब 41 रनों की जरूरत। ऑल इंडिया पैकर दिनेश पाटिल के सगे भाई प्रभाकर पाटिल, देखिए मैच का मजा ले रहे हैं। सब कुछ हो रहा है इस ये एज लगा, और क्या कीपिंग की है, लाजवाब प्रतीक पाटिल। इन्होंने शिरडोन में जो आरपीएल हुई थी ना, क्या बड़े शॉट्स लगाए थे, वहां से ये सुर्खियों में आए थे एकदम से रायगढ़ टेनिस की दुनिया में। स्काईरा 11 वहाड़, यंगस्टर्स की फौज है ये, वहाड़ क्रिकेट के यंगस्टर्स की फौज, जो आगे जाके इस वहाड़ क्रिकेट का नाम रोशन करेंगे। वहीं श्रीपति बाबा आरुष 11 उमरोली संकट में जरूर है। कौन से गेंदबाज का इस्तेमाल किया जाता है आने वाले ओवर्स के लिए, ये देखना बेहद ज़रूरी होगा। 12 गेंदें बची है, और 12 गेंदों में रन बनाने हैं 41। प्रवीण सर, खरं तर या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य सांगायचं झालं तर 5व्या रात्रीपर्यंत प्रेक्षक कमाल का कॅच 500 रुपयाचं बक्षीस आनंदशेठ पाटील साहेबांकडनं दिलं जाईल, आणि 6व्या रात्रीमध्ये ते बक्षीस वाढलं देखील जाईल। 6व्या रात्रीत बक्षीस वाढलं जाईल, कारण रवींद्र म्हात्रे, तुम्ही सांगितलं की तुम्ही ज्यावेळी खेळत होता त्यावेळी मी समालोचन करत होतो, हे खरं तर तुम्ही माझं कौतुक केलं, मनापासून तुमचा आभार।
पण मी संपूर्ण माझ्या क्रिकेट कॉमेंट्री करिअरमध्ये आयवा कॅचसाठी टी व्हीसुद्धा पाहिली आहे 56 इंची. त्यानंतर आत्ता ही गाडी पाहतोय, त्याच्यानंतर 41,000चा आयवा कॅचसुद्धा मी माझ्या कारकिर्दीमध्ये पाहिला आहे आणि 1,11,000चा आयवा कॅचसुद्धा मी माझ्या कारकिर्दीमध्ये पाहिला आहे. आणि पुढील वर्षी जर सभापती हे नाव लागलं तर थारचा सुद्धा आयवा कॅच पाहण्याची संधी मिळेल, जर जगलो वाचलो तर आपण. आणि सिरीजसाठी सरप्राईज म्हणजे थारपेक्षा खूप मोठं. अनंत शेठ पाटील खरोखरच त्याने सांगितलं डिसिप्लिन लागायला हवा, शिस्त. ते विदाऊट एंट्री खरं तर टुर्नामेंट्स खेळवणार होते, पण आम्ही त्यांना आग्रह केला की आम्ही कोणाकोणाला नाही बोलणार. नक्कीच एका गावामध्ये 2 नाही 3 4 टीम्स असतात मोठ्या गावांमध्ये. आमच्या गावामध्ये येऊन बघा. घनश्याम अतिशय चांगला चेंडू टाकतोय. त्यांनी ओळखलंय की 41 धावांची गरज होती 12 चेंडूंमध्ये. अशा वेळेला मी जर 5-6 धावांचं षटक टाकलं तर हा सामना एकतर्फी झुकू शकतो वहाळ संघाकडे. 3 चेंडू निर्धाव टाकलेत ते घनश्याम याने. इथे मात्र उंचावरून मारलेला फटका, फिरकीचा जादूगर ज्याला म्हटलं जातं, नन्ना मुन्ना जादूगर घनश्याम पाटील. एकच धाव मिळते 4 चेंडूंमध्ये. 40 धावांची अजूनही गरज आहे उर्वरित 8 चेंडूंमध्ये. प्रवीण सर, एकतर्फी मुकाबला अर्थात एकतर्फी सामना तुम्हाला पाहायला मिळतोय. तर याच दरम्यान सामन्यामध्ये आपण थोडीशी चर्चा देखील या आयोजनाबद्दल करीत आहोत. आयोजनाबद्दल चर्चा तर व्हायलाच हवी रवींद्र म्हात्रे, कारण हे आयोजन ज्यावेळी ठरलं त्याचवेळी दत्ता गायकर, प्रफुल्ल मते आणि घोडिलदेव क्रिकेट क्लबचे बीचे जे कर्णधार आहेत सुशांत पाटील आणि त्याचबरोबर प्रशांत पाटील यांची आमची एक मीटिंग झाली की कशा पद्धतीने टुर्नामेंट्स व्हायला हव्यात. आणि त्यानंतर मात्र सगळे सहकारी म्हणजे दिनेश पाटील जे ऑल इंडिया पॅकर्स आहेत, त्यानंतर दिनेश नाईक, हे सगळे सहकारी आणि ए आणि बीचे सर्व खेळाडू, आता 24-25 खेळाडू आहेत, एकदम त्यांची नावं घेता येणार नाही आहे, पण खेळाडू एकत्र आले, एक संकल्पना मांडली गेली आणि ती संकल्पना अनंत शेठ पाटील यांच्यासमोर ज्यावेळी मांडली गेली, मी त्या मिटिंगला होतो. खरं तर त्यांनी स्वतः सांगितलं स्टेज कसा असेल. मला वाटलं ते इंजिनियर आहेत की काय असं वाटलं होतं त्यावेळेला, कारण इतकं परफेक्ट कार्यक्रमाचं नियोजन आणि आयोजन. त्यांनी त्यांच्या खुर्चीवर बसल्या बसल्या टेबलावर ड्रॉइंग काढून दाखवलं, दुगाडे हे असं आपलं स्टेज असेल, तुम्हाला कसं वाटतंय. आणि मी स्वप्नात सुद्धा इमॅजिन करू शकलो नव्हतं की आयोजक इतका पुढचा विचार करू शकतो. आणि म्हणूनच त्यांचं इंजिनिअरिंगचं स्वप्न जे त्यांच्या लेखणीतून मला दिसलं स्टेजच्या, जे अपूर्ण राहिलं होतं ते त्यांच्या मुलाच्या मार्फत त्यांनी पूर्ण केलं. नक्कीच भावेश पाटील त्यांचा मुलगा इंजिनियर या पदवीत अगदी परिपूर्ण असणारा हा खरं तर कुटुंब आहे आणि संपूर्ण कुटुंब सुशिक्षित आहेत, चांगलं शैक्षणिक क्षेत्रामध्ये उत्तुंग भरारी. आणि त्यांची सुकन्या मुलगी देखील न्यूझीलंडला पायलटसाठी देखील गेली. म्हणजे एवढाच उच्च शिक्षित परिवार आहे आणि त्यांच्या माध्यमातून ही चांगली संकल्पना अंमलात आली. इथे मात्र फलंदाज होतोय बाद, वन साइड मॅच तुम्हाला पाहायला मिळते, एकतर्फी सामना पाहायला मिळतंय या मैदानावर. अर्थातच वहाळ विपक्ष जिथे मात्र सामना सुरू आहे तो उमरोली. फक्त आता औपचारिकता शिल्लक आहे मॅचमध्ये. 39 धावांची अजूनही गरज आहे आणि चेंडू शिल्लक आहेत 7 चेंडू 39, म्हणजे हा षटक समाप्त झाल्याचा इशारा आलाय. म्हणजे 6 चेंडू आणि 39 धावा. 6 चेंडू 39 धावा. या कठीण सामन्याकडे जर आपण बघितलं तर थोडं प्रेक्षक देखील कंटाळले असतील, परंतु प्रेक्षकांसाठी जर त्याची स्पर्धा म्हटली ना तर मी म्हणेन पर्वणीच आहे. बघा प्रेक्षक कमाल कॅच, 500 रुपये 5व्या रात्रीपर्यंत तुम्हाला प्रेक्षकांना देखील. खरं तर ही काली चांगली पर्वणी आहे. अंतिम रात्रीमध्ये काय कोणत्या प्रकारची बक्षिसं इथे लागतील सांगू शकत नाही. प्रशांत पाटील खरं तर दत्ता गायकर यांनी खरं तर आम्हाला आमंत्रित देखील केलं, कारण या टेनिस क्रिकेटच्या क्षेत्रामध्ये ते बऱ्याच स्पर्धेला भेट देत असतात. तर त्यांचंही मी आवर्जून उल्लेख करेन, त्यांचंही मी कौतुक करेन, त्यांचंही मी आभार मानेन की आज
या कसलखंड पंचकृषीमध्ये त्यांचं फार मोठं कार्य आहे. ओम साईराम मोटार्स प्रसाद पाटील कसलखंड मॅचचा आनंद घेताना आज सर्व टीम बघा ही संपूर्ण मैदानाच्या बाहेर खरं तर या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. एकही तुम्हाला आयोजक आमचा स्टेजवर दिसणार नाही. जबाबदारी आहे प्रफुल्ल, जबाबदारी आहे आपल्यावर. जवळजवळ 6 रात्र या स्पर्धेला आपण पाहणार आहोत, एन्जॉय करणार आहोत. शेवटपर्यंत स्पर्धा संपेपर्यंत सर्व इथे मात्र उपस्थित असतात. 6 चेंडू 39ची गरज आहे. पहिलाच बॉल डॉट जातात. या खेळपट्टीचा विचार केला तर जास्तीत जास्त बॉल तुम्हाला डॉट जाताना पाहायला मिळत आहेत. खूप चांगली स्तुतीदायक स्पर्धा आहे. स्पर्धेची चर्चा अखंड 6 रात्रीमध्ये सातत्यानं होत आहे. एवढी मानाची आणि सन्मानाची स्पर्धा. अनंत पाटील साहेब खरं तर कीर्तनकार आहेत, चांगले कीर्तन करतात. शब्दांचा भंडार त्यांच्याकडे आहे. त्यांचं वक्तृत्व तुम्ही ऐकलात काही वेळापूर्वी. औपचारिकता शिल्लक आहे प्रवीण सर या मॅचमध्ये. मगाशी उल्लेख केला होता की या संपूर्ण आयोजनाचं आर्किटेक्ट ज्या पद्धतीने रेखाटलं गेलं साहेबांनी मैदानाची आणि बघा खरं तर हा सामना एकतर्फी होतोय रवींद्र, एकतर्फी होतोय तुम्ही सांगितलं. हा बघा हे मैदान त्यांनी रेखाटलं होतं आम्ही ज्यावेळी मीटिंग करत होतो. रवींद्र तुम्ही तुमचं मत मांडत होतं याबद्दल प्लीज मांडा. नाही मी म्हटलं की इंजिनिअरिंग रेखाटलं केलं. अगदी प्लॅनिंग कसं असावा, मैदानाच्या समोर स्टेज कुठे असावा, पार्किंगची उपलब्धी किती कुठे असावी, हे सारं त्यांनी बरोबर या ठिकाणी रेखाटलं गेलं. एक मी म्हणेन स्केचिंग केले आणि त्यानुसार खरं तर हे आयोजन तुम्हाला पाहायला मिळते. औपचारिकता शिल्लक आहे प्रवीण सर. मॅचमध्ये बघितलं कोणत्याही प्रकारची मजा नाही, प्रेक्षकही कंटाळलेत, परंतु या स्पर्धेची माहिती त्यांच्यापर्यंत आपण पोहोचवण्याचं काम करत आहोत. हा नक्कीच हा सामना जरी एकतर्फी असला तरी पुढच्या सामन्यामध्ये ज्या नांदगाव संघाची फलंदाजी आहे त्या नांदगाव संघासाठी खरं तर गोड बातमी आहे. त्यांच्यासाठी त्यांचे चाहते प्रभाकर पाटील यांच्याकडून प्रत्येक षटकारासाठी किती 500 रुपयाचं पारितोषिक. नांदगावच्या कोणत्याही फलंदाजाने पुढच्या सामन्यामध्ये प्रथम फलंदाजी आहे त्यांची, फलंदाजी करताना जर षटकार मारला तर प्रभाकर पाटील यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक आहे. श्रीपती बाबा उमरवली मात्र या संघाला अडचणीत आणलं आहे, पूर्णपणे अडचणीत आणलं आहे रवींद्र स्कायरा 11 वहाळ संघानं. कारण ज्या पद्धतीने त्यांनी फलंदाजी केली, ज्या पद्धतीने गोलंदाजी केली, असं वाटलंच नाही आहे कुठेतरी कर्जतमधील एक बलाढ्य ग्रामीण संघ खेळतोय या सामन्यामध्ये. आणि हा चौकार येतोय. या चौकारानं धावफल घालतोय. धावफलकावर धावा लागल्यात त्या 30. एकतर्फी सामना. ग्राउंड आपण स्क्रीनवर रवींद्र मात्रे tenniscricket.in जे ग्राउंडचा व्हिडिओ आहे तो या सत्रानंतर तुम्हाला दाखवायचा आहे. त्यानंतर भाष्य करतील आमचे रवींद्र म्हात्रे सर, सिनियर आहेत. शेतापासून ते स्टेडियमपर्यंत त्यांनी क्रिकेट खेळलं आहे. म्हणजे बॉलचा टप्पा पुढ्यात पडल्यानंतर कुठे जाईल याचा नेम नाही, अशाही मैदानावरती खेळलेत. आणि बॉलचा टप्पा पडल्यानंतर तो बरोबर हातात येईल अशाही मैदानावर रवींद्र तुम्ही खेळलात. बघा 20 तारखेपासून सुरुवात केली होती. खरं तर रोज या मैदानावर माझी हजेरी असायची. 29 तारखेला म्हणजे 8 दिवसात त्यांनी हे चित्र बदलवलं. इथे मात्र जिंकतोय तो स्कायला 11 वहाळ. आणि सामनावीरचा पुरस्कार बघूया कोणाला द्यायचा आहे. प्रयास कोळी. बघा हे चित्र होतं रवींद्र, काय सांगाल? प्रयास कोळी होतोय सामनावीर. ऑन स्क्रीन तुम्ही पाहू शकाल या मैदानाला कशा पद्धतीनं सजवलं गेलं. अक्षरशः या मैदानावर मातीची लेअर टाकणं, JCB पोकलन आणि रोलरनं या मातीला पसरवणं, अगदी ग्राउंडिंग करणं, फार संपूर्ण ही या ठिकाणी मेहनत या मंडळींची तुम्हाला पाहायला मिळते. आणि एक सुसज्ज असं मैदान आज या
कसळकण भूमीवर तुम्ही पाहता, जिथे मात्र ही स्पर्धा आयोजित केली जात आहे. संपूर्ण हॅलो. तर या ठिकाणी प्रमुख अतिथी सन्माननीय आदरणीय नामदेव शेठ मालकर भोकरपडा या आपण, मी उद्योजक तथा हरिभक्त पारायण सन्माननीय आदरणीय अनंत शेठ पाटील यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते या सर्व पाहुण्यांचं या ठिकाणी स्वागत करायचं आहे. नामदेव शेठ मालकर भोकरपडा या आपण. दुसरं आमचे प्रमुख अतिथी हेमंत पाटील या. नडाळगावचे कार्यसम्राट सन्माननीय आदरणीय 5 वर्ष गौरव शेठ आमच्या मालुसरे, भावनांशी खेळून दिनेश शेठ पाटील भोकरपडा हे सर्वांना विनंती आहे की आपण यायचं आहे. या ठिकाणी आपलं स्वागत होत आहे. खऱ्या अर्थाने अनंत शेठ पाटील यांच्या विनंतीस मान देऊन इथे आलेले पाहुणे या स्पर्धेसाठी भेट देण्यासाठी सर्वांचा मी करतो शब्द सुमनांनी सहर्ष स्वागत. अनंत शेठ पाटील समाजसेवक, गोरगरिबांचे कैवारी, सर्वांच्या सुखदुःखात सहभागी होणारे, दवाखाना असो, पोलीस ठाणा असो, सरकारी कुठलाही काम असो, जनतेच्या पाठी तत्पर हजर राहणारे एक निष्ठावंत कार्यकर्ते, अर्थातच समाजसेवेचे कठीण असे वर्तवैकल्य ज्यांनी सहजरित्या पेललं, समर्थपणे पार पाडलं, त्या समाजसेवकांच्या अग्रगाराचं नाव, त्या समाजसेवकांच्या यादीतील आणि नामावलीतील पलीकडे स्थान आदरणीय आनंद शेठ पाटील यांच्या वतीने आम्ही करतो. सर्वांचं मनपूर्वक स्वागत, मनपूर्वक स्वागत. प्रयास कोहली मॅन ऑफ द मॅच. आणि मी इथे हरुष 11 उमरली संघाला कर्णधार या पण आपला रिफंड घेऊन जायचा आहे. या पण सन्माननीय आदरणीय शैलेश भाई गोजे हरिवली आपण देखील यायचं आहे. या ठिकाणी आपलं देखील स्वागत होत आहे. सन्माननीय आदरणीय भास्कर शेठ पाटील मायेचे उपदार शाल, या स्पर्धेची गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन साहेबांच्या ठिकाणी स्वागत होत आहे. शैलेंद्र भाई आपलं मनपूर्वक स्वागत. तर जाऊया आपण कॉम्बॉक्समध्ये. मॅन ऑफ द मॅच नामदेव शेठ मालकर यांना विनंती करतो की आपण मॅन ऑफ द मॅच करण्यासाठी यायचं आहे. प्रयास कोहली वहाळ संघाचा एक आक्रमक आणि स्फोटक फलंदाज ज्याने आपल्या बॅटमधून चौकरशीची आतिषबाजी केली, तो मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरलाय प्रयास कोहली. तर मी नामदेव शेठ मालकर भोकरपडा यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते ही ट्रॉफीज द्यायची आहे. प्रयास अतिशय दमदार बॅटिंग केली.